नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळावटे. स्पंदन क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत आणि ते म्हणजे मधुमेही व्यक्तींनी त्यांच्या पायांची काळजी कशी घ्यावी. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, मधुमेहामध्ये रक्तातील साखर वाढली की त्याचे दुष्परिणाम होतात आणि एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे पायाला जखम झाली तर ती बरी होत नाही, महिनोन्महिने ती बरी होत नाही आणि कधीकधी ह्या जखमेमुळे जर आपल्या शरीरामध्ये संसर्ग होत असेल तर पायाचे बोट काढावे लागते. सुरुवातीला एक बोट, मग 2 बोटं आणि जर नाही जखम बरी झाली तर घोट्याच्या खाली किंवा अगदी गुडघ्याच्या खाली देखील पाय काढावा लागतो. याला म्हणतात ॲम्प्युटेशन. मग हे पाय काढल्यानंतरचं आयुष्य सोपं की अवघड? नक्कीच अवघड आहे. मग हे आपल्याला टाळता येईल का? टाळता येईल म्हणजे पायाला जखम होऊच द्यायची नाही आणि झाली तर काय काळजी घ्यायची ते आपण आज बघणार आहोत. पायाची जखम का होते? तर वारंवार रक्तातील साखर वाढल्यामुळे पायाच्या नसा, ज्याला आपण म्हणतो नर्व्स, त्या डॅमेज होतात. त्यामुळे पायाच्या संवेदना जातात. त्यावेळी आपल्या पायाला खडा रुतलेला आहे, खिळा टोचला आहे हे जाणीव देखील होत नाही. किंवा रक्तातील साखर वाढल्यामुळे पायाच्या रक्तवाहिन्या असतात, त्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस झाल्यामुळे पायाचा रक्तपुरवठा कमी होतो आणि ज्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी असेल तिथे जखम बरी होण्यासाठी 7 दिवसांच्या ऐवजी 7 महिने लागतात. त्यामुळे जर आपण रक्तातली साखर आणि कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण योग्य पद्धतीने केले तर ह्या नसा डॅमेज होत नाहीत, रक्तपुरवठा कमी होत नाहीत, म्हणजे जखम झाली तरी ती अगदी कमी वेळेमध्ये बरी होऊ शकते. आता पायाला होणारी जखम टाळण्यासाठीचा पहिला नियम म्हणजे कुठेही तुम्ही अनवाणी पायाने फिरायचे नाही. अगदी घरात देखील तुम्ही चप्पल वापरायची. कडक चप्पल, चामड्याची चप्पल नाही, मऊ चप्पल जी स्पोर्ट्स वेअर असतो ती चप्पल वापरायची, जेणेकरून त्याचा इनसोल मऊ असतो, तो तुमच्या तळव्याचा आकार घेतो, जेणेकरून ती टोचत नाही. बाहेर जाता तेव्हा तुम्हाला शूज घालणं गरजेचं आहे. ते शूज कसे असायला पाहिजे ते आपण बघूया. आणि बूट घेताना त्याचा आतला भाग इनसोल हा मऊ असला पाहिजे आणि बाहेरचा भाग हा कडक असला पाहिजे, जे की युजली स्पोर्ट्स शूजमध्ये असतो. त्यामुळे नेहमीच मधुमेही व्यक्तीने स्पोर्ट्स शूज चांगल्या क्वालिटीचे वापरले पाहिजे. आपण चांगल्या ब्रँडेड मोबाईल वापरतो, आपण चांगले ब्रँडेड कपडे वापरतो, पण शूज मात्र आपण साधे घेतो. जर ब्रँडेड शूज घेतले तर त्यांचं लाईफही छान असतं आणि पायामध्ये होणाऱ्या जखमांमुळे जो त्रास होतो तो देखील टाळला जातो. तसेच काही मधुमेही व्यक्तींना कस्टमाइज शूज मिळतात, म्हणजे ज्यांच्या पायाचा संवेदना कमी झालेल्या आहेत अशा व्यक्तींची आपण पायाची तपासणी करतो, ज्याला पोडोस्कॅन म्हणतात. त्या पोडोस्कॅनमध्ये तुमच्या पायाचा फोटो घेतला जातो आणि पायाचे प्रेशर पॉईंट्स ओळखले जातात आणि ह्या प्रेशर पॉईंट्सला अनुसरून तुमच्यासाठी स्पेशल चप्पल किंवा सँडल बनवली जाते किंवा शूज बनवले जातात आणि हे जर तुम्ही सतत वापरले तर पायाची जखम टाळता येईल. तर आपण पायामध्ये चप्पल किंवा शूज कसे वापरावे तर समजून घेतलं आहे. जसे की काही जण मंदिरात गेल्यानंतर अनवाणी पायाने जातात. तिथे 100 पायऱ्या असतात, उन्हाने ते पायऱ्या तापलेल्या असतात. त्या पायऱ्यावर जेव्हा बिना चप्पलचं जातात, संवेदना नसल्यामुळे त्या किती गरम आहे त्याची जाणीवच होत नाही. पण जेव्हा हे व्यक्ती घरी येतात 24 तासानंतर तळपायावरती तुमच्या फोड आलेले असतात. त्यामुळे मंदिरात जिथपर्यंत चप्पल घालणं अलाउड आहे तिथपर्यंतच जायचं. त्याच्यापुढे जिथे चप्पल काढायला सांगतात तिथे मंदिरात त्यापुढे जायचं नाही. ही तुमची जखम टाळण्याचा पहिला नियम आहे. काही व्यक्ती ड्रायव्हिंग करतात, त्यावेळेला पायातली चप्पल काढून ड्राईव्ह करतात. मग ॲक्सेलरेटर असेल, ब्रेक असेल, ते गरम झालं असेल किंवा तुम्ही 2 व्हीलर चालताना गरम भागावर पाय दिला तर त्यावेळेला तिथे चटका बसतो. मात्र संवेदना नसल्यामुळे त्यावेळी त्याची जाणीव होत नाही. अगदी 12-24 तासानंतर तिथे फोड आलेले असतात. त्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग करताना देखील तुमचे पायातली चप्पल किंवा शूज काढणं टाळायचं. पायाच्या काळजीचा दुसरा नियम म्हणजे रोज संध्याकाळी तुम्ही झोपण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने पाय धुवायचे. अगदी सुती कपड्याने ते कोरडे करायचे. 2 बोटाच्या मध्ये जी जागा आहे तिथे ओलसरपणा राहतो, त्यामुळे तो भाग देखील सुती कपड्याने कोरडा करायचा. त्यानंतर झोपण्यापूर्वी आपल्या पायाला काही कुठे जखम झाली आहे का, संवेदना नसल्यामुळे कळत नाही, त्यासाठी पातळ पायाला आरसा लावायचा आणि आरसा लावून माझ्या पायाला कुठे जखम झाली आहे का ते बघायचं आणि असेल तर त्याचा त्वरित इलाज करा. तिसरं चूक म्हणजे काही व्यक्ती थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्यामध्ये पाय ठेवतात. ते पाणी किती गरम आहे त्याचा अंदाजच येत नाही संवेदना नसल्यामुळे.
तर जेव्हाही तुम्ही पहिलं गोष्ट म्हणजे थंडीच्या दिवसात गरम पाण्यात पाय ठेवून बसणं टाळायचं आणि जर ठेवायचंच असेल तर पहिल्यांदा मगभर पाणी घेऊन ते पाठीवर टाकायचं, कारण पाठीच्या संवेदना शेवटपर्यंत टिकून असतात. जे पाणी तुमच्या पाठीला कडक लागतं ते पाणी पाय बुडवण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे पाण्याच्या तापमानाचा आधी पाठीवर टाकून अंदाजा घ्या आणि मगच पाण्यामध्ये पाय बुडवा. जेव्हाही तुम्ही बूट घालता तर पाय आधी टाकण्याआधी तुम्ही बुटामध्ये हात घालायचा आणि तिथे कुठे काही दगड काही आहे का, रेती आहे का ते बघून ते काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही बुटामध्ये पाय ठेवायचा, म्हणजे तुम्हाला जखम होणार नाही. आता मधुमेहाचे पुढचा नियम म्हणजे जेव्हा तुम्ही नखं काढता, बऱ्याच जणांना नखाच्या भोवती जखम होते आणि ती जखम झाल्यामुळं अंगठा काढण्याची वेळ येते. हा सर्वात कॉमन प्रॉब्लेम. तो का होतो? जेव्हाही मधुमेही व्यक्ती नखं काढतात त्यावेळेला ते समोरून काढतात आणि साईडनं काढतात. जेव्हा तुम्ही साईडचे नख काढायला जाता त्यावेळी खूप खोलवर नख काढले की ते नख आतल्या बाजूने वाढते आणि ते आतल्या बाजूने वाढल्यामुळे जखम होते. त्यामुळे मधुमेही व्यक्तीने जेव्हाही नखं काढायचे आहेत ते फक्त आडवे काढायचे आहेत, साईडचा भाग तुम्ही सोडून द्यायचा आहे. आणि जर काढायचंच असेल तर मधुमेहाच्या जखम बरे करणारे डॉक्टर असतात, जे प्लास्टिक सर्जन किंवा मधुमेहाच्या जखमांचे स्पेशालिस्ट, ते तुम्हाला नखं कसे काढायचे आणि ते काढण्यासाठीचे वेगळे यंत्र देतात, नेल कटर देतात, जे सेपरेट असतात डायबिटीज पेशंटसाठी. ते वापरूनच नखे काढावेत, म्हणजे ती अंगठ्याची जखम आपल्याला टाळता येईल. मधुमेह व्यक्तीने शक्यतो शूज किंवा सँडल वापरणं चांगलं आहे. सँडल वापरताना म्हणजे त्याला वेलक्रोचे सँडल म्हणतो, ज्याला अंगठा नसतो, समोरच्या बाजूने असतात. आणि ह्या वेलक्रोला देखील मेटलचा पार्ट नको. त्याच्यामध्ये कुठलाही मेटलचा पार्ट असेल तर तो वारंवार घातल्यामुळे रुततो आणि संवेदना नसल्यामुळे त्याची जाणीव होत नाही आणि त्या मेटलच्या पार्टच्या जागेवर पेशंटला जखम होतात. त्यामुळे वेलक्रोचे सँडल वापरायला, ज्याला मेटलचा भाग नाही असे सँडल विकत घ्या. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे चप्पल ज्याला अंगठा आहे ते वापरणं टाळा, कारण मधुमेह व्यक्तींना सगळ्यात पहिली पायाची जखम होते ती अंगठ्याला. आणि ते का होते? जेव्हा तुम्ही अंगठा असलेली पायाची चप्पल घालता त्यावेळेला संवेदना नसल्यामुळे पायाची पकड लूज होते, चप्पल आपोआप निसटते आणि ती निसटू नये म्हणून तुम्ही पायाची पहिली 2 बोटं याची एकदम घट्ट करता, त्याचं प्रेशर वाढतं अंगठा पकडण्यासाठी आणि त्यामुळे तिथे आतल्या बाजूला जखम होते. त्यामुळे मधुमेह व्यक्तीने अंगठा असलेली चप्पल वापरणं टाळलं पाहिजे. आणि आता शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कुठे काही जखम झाली असेल, फोड झाला असेल तर घरच्या घरी त्याची सर्जरी करणं टाळा. बरेच जण त्यात सुई टाकतात, ब्लेडनं कात्रीनं कापण्याचा प्रयत्न करतात. तसं केलं तरी जखम चुकीच्या पद्धतीने कापली जाते आणि ती आणखीनच वाढते. त्यामुळं मधुमेह व्यक्तीने होम सर्जरी करणं 100% टाळा. कुठलीही जखम असेल तर तुमच्या प्लास्टिक सर्जनला किंवा मधुमेहाच्या जखमांच्या तज्ज्ञांना नक्की भेटा. तर ह्या सगळ्या नियमांचे तुम्ही जर पालन केले तर नक्कीच मधुमेह व्यक्तींना त्यांच्या पायाला होणारी जखम टाळता येईल, ॲम्प्युटेशनमुळे होणारं अपंगत्व टाळता येईल आणि मधुमेहासोबतचं तुमचं आयुष्य तुम्हाला सुखाने जगता येईल, अगदी इतरांप्रमाणेच. धन्यवाद.